ओके फायनली आम्ही आता पोचलोय अमराई बनात. 17 वाजले इथला. इसको ले इसको. आम्ही आता आलोय अमराई बनात येडामाईच्या पालखीजवळ. आई राजा येडू सरीचा बोल भवानी माता की. चुपली पहिला गाडी त्याला खिल्लारीची जोडी गा यरमळ्याला जाया. त्याला खिल्लारीची जोडी गा यरमळ्याला जाया. डीजे भूषण पायी वाजे घुंगरू रुंजून पायी वाजे घुंगरू रुंजून बघितली असेल तुम्ही आता लाईन केवढी मोठी आहे. ही आहे अमराई बनातली पालखीसाठीची लाईन. आता येडामाई डोंगरावरनं खाली अमराई बनामध्ये प्रस्थान झाली आहे 2 दिवसापूर्वी. ती आता मंगळवारी इथून डोंगराकडे जाईल. पहिला आपण आलो आहे पालखीचे दर्शन घ्यायला अमराई बनामध्ये. सो रात्री इथेच गाण्यांचा कार्यक्रम वगैरे आहे. जर का टाईम मिळाला तर आम्ही इथे थांबू, नाहीतर मग जेजुरीसाठी निघू. बघूया आता काय प्लॅनिंग होत आहे. सो चला आता डायरेक्टली तुम्हाला मी दर्शन करतो आतमधलं पालखीचं. जर घ्यायला मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन, नाहीतर मग फक्त एंट्रन्स दाखवेन. चला तोपर्यंत तुम्ही बघू शकता आम्ही आता एकदम पुढे आलो आहे लाईनीत. तेवढी मोठी लाईन पार करून. आणि आमच्या मंडळातर्फे ही जिलेबी घेतली आम्ही माऊलीसाठी. फायनली आम्ही आता आलो आहे माऊलीच्या पालखीजवळ. थोड्याच वेळात आमच्या पालखीचं दर्शन होईल. तुम्ही बघू शकता पालखी आमच्या जस्ट पाठी आहे. बघितली असेल ही बघा. सो आता दर्शन घेतो. आतमध्ये शूट करून दिलं तर ठीक, मला वाटतं देत आहे. चला भेटूया पुढे थोडं. तिनं सोडून डोंगर झाली पालखीमध्ये स्वार. तिनं सोडून डोंगर झाली पालखीमध्ये स्वार. पाय घडी पाटलाच्या दारात हो पाय घडी डेऱ्यामध्ये मुक्कामाला राही. आनंदाचा सोहळा तुझा वर्णा वाग काही. नाम तुझ गोळी तो मी सदा मुखात. नाम तुझ गोळी तो मी सदा मुखात. येडा माय बसली अमराई डेऱ्यात. येडा माय बसली अमराई डेऱ्यात. मी आता
पाहिलीच असेल आपल्या येडामाईची ही पालखी आहे जी आता अंबराई वनामध्ये आहे. आता आम्ही इथून दर्शन घेऊन चाललो आहे डोंगरावर माऊलीच्या दर्शनासाठी. चला तर मग डायरेक्ट भेटूया आपण आता माऊलीच्या डोंगरावर. चलो. लोखंडी घेत असतो किंवा भिंत असतो. आपल्याला सूचना दिली आहे की नारळ इथे फोडा. तर ते मंदिराच्या उत्तर बाजू लोखंडी स्टँड आहे. त्या लोखंडी खूप बरं वाटलं. पालखीजवळ आपला नारळ वगैरे देऊन त्यांनी सत्कार केला. खूप छान वाटलं. आता थोडंसं सांगेन मी तुम्हाला. थोडासा टाईम द्या मला. मी थोडासा पुढे जाईन आणि मी तुम्हाला सांगेन की मी कसं काय इथे आलो होतो आणि हा जिलेबीचा प्रसाद वगैरे आम्ही का वाटप केला. चला तुम्हाला मी थोड्या वेळात नक्की सांगेन. कंटिन्यू राहा. तुम्ही आता बघालच वरुण पाटील इथे काय जाळे करतोय. थांबा मी गपचूप तुम्हाला दाखवतो. चोकोबार 10 रुपये, काळा कुल्फी 10 रुपये, चोकोबार 10 रुपये, काळा कुल्फी 10 रुपये, चोकोबार 10 रुपये. नमस्कार मंडळी. कसं वाटलं तुम्हाला आज जी मी पालखी दाखवली आपल्या येडामाईची? कसं वाटलं? खूप प्रसन्न वाटलं. ॲक्च्युली भरपूर वर्षांचा हा अट्टाहास होता माझा की चैती पौर्णिमा मला करायची होती आणि ती आज झाली आहे पूर्ण. म्हणजे आता आम्ही ज्या डोंगरावर जाऊ येरमाळ्याला आणि माझ्या माऊलीचं दर्शन घेऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जो जिलेबीचा प्रसाद मी वाटला, म्हणजे जो आमच्या मंडळातर्फे आम्ही जो वाटला, तो एक इन्सिडेंट माझ्यासोबत घडला होता. मागच्या वेळेस मी असंच येईन म्हटलेलं होतो, तर ते काय जमलं नाही. आणि मग अचानक मी अशीच तयारी केली की मला आता जायचं आहे म्हणून काहीही करून. मी माझा मित्र, माझा भाऊ तुम्हाला माहिती असेलच, कृतिकेश, आणि माझा एक आणखी मित्र सुमित म्हणून होता. आम्ही तिघंजणं अचानक असंच निघालो का बरं चला आता तुळजापूर करून येडामाईला जायचंच आहे, मला काहीही करून जायचं आहे. कारण मी भरपूर वर्ष झाले बोलतो आहे जाईन पण ते काय होत नव्हतं. सो मी निघालो. आमची वारी पूर्ण पार झाली व्यवस्थित. तुळजापूरला गेलो. तुळजापूरवरून आम्ही येरमाळ्याला गेलो डोंगरावरती. संध्याकाळचे 4:30-5 वाजले होते. 5-5:30 झाले होते. थोडासा कसं डोंगरावर थोडा पटकन हे होतो, तर आम्ही नेमकं गाभाऱ्यात पोचणार. तिथं आम्हाला एक कपल भेटलं, म्हणजे मला एक कपल भेटलं ॲक्च्युली. त्यांनी मला अचानक विचारलं तुम्ही ठाण्यावरनं आलेत का? म्हणून मी हो म्हटलो की हो ठाण्यावरनं आलो आम्ही म्हणून. तर थोडं पुढे गाभाऱ्यात एंट्री केली तर माऊलीची जी पालखी होती ती मला दिसली. छोटी पालखी होती समथिंग, आता मला तेवढं आठवत नाही. तर मी ती बघत होतो. तर त्या आई ज्या मला भेटल्या त्या मला पटकन बोलल्या की ती चैती पौर्णिमेची माऊलीची पालखी आहे म्हणून. आणि मी ती बघत बसलो आणि थोडं पुढे जातो ते मला त्यांनी विचारलं की तुम्ही पहिल्यांदा आलेत का? मी पण म्हटलं हो मी पहिल्यांदाच आलो आहे ॲक्च्युली. मी याच्या आधी कधी आलो नव्हतो येडामाईला. सो मी पहिल्यांदा आलो आहे. तर त्यांनी मला बोलले की चैती पौर्णिमेला या म्हणून, की तिथं भरपूर मोठी जत्रा भरते. आता ती मला माहिती होतं की जत्रा वगैरे भरते, पण मी कधी ट्राय नव्हतं केलं की येईन म्हणून. सो मी आलो. आणि आणखीन एक इन्सिडेंट घडला असा की त्या मला तेव्हा बोलल्या होत्या की माऊलीला चैती पौर्णिमेला जिलेबीचा नैवेद्य लागतो म्हणून. त्याच्यामुळे मी आज जिलेबीचा हा नैवेद्य घेऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत त्या कपलसोबत खाली उतरायचं म्हणजे अर्धवटपर्यंत आलो. नंतर त्या गेल्या. नंतर आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मी असंच मानतो की त्यांच्या तोंडून माऊलीच बोलली असेल कदाचित, म्हणून आज आम्ही ते पूर्ण करायसाठी ॲक्च्युली मी आज चैती पौर्णिमेला इथं आलो आहे. चैती पौर्णिमा 2 दिवसापूर्वी झाली, तर 6 दिवसाचा यांचा कार्यक्रम असतो. आज घुगरी वाटपाचा कार्यक्रम वगैरे मंगळवारी होईल. आणि आज इथे कुस्तीचा फड 4 वाजता रंगणार होता आणि रात्री आरव्यांची गाणी आहेत. सो बघूया, जर आम्हाला ते जमलं तर आम्ही ते करू, नाहीतर आता आम्ही चाललो डोंगरावर माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. मी तुम्हाला डोंगरावर पूर्ण सीन वगैरे दाखवेन. पण लास्ट टाईम पण तसंच झालं होतं की मी आतमध्ये गेलो आणि मला ते शूट करायला नाही भेटलं, कारण माऊलीलाच्या दर्शनाच्या नंतर ते शूट नाही करून देत तिकडचे पोलीस लोक. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सर्व देवस्थानाकडे असाच नियम आहे. चला तर मग आता तुम्ही पकले असाल
ठीक आहे, हा माझा अनुभव होता माझ्या माऊलीच्या तर म्हणजे जी माझी श्रद्धा होती ती मी तुम्हाला सांगितली. आज वर्षभर आम्ही तिची गाणी गातो, अंबाबाईची, येडामाईची, खंडोबाची, आपल्या एकविरा माय माऊलीची, साती आसरांची गाणी आम्ही वर्षभर गातो. सो आमची इच्छा होती अशी की आज त्यांची गाणी आपण गातो. सो कुठेतरी दुसरीकडे पिकनिकला जाण्यापेक्षा आपण देवदर्शन करावं हा एक माझा उद्देश होता. म्हणून आम्ही आज पहिला तुळजापूर केलं, आज येरमाळ्याला आलो आणि आज रात्री आम्ही कदाचित जेजुरीला पण निघू. जर मध्ये जमलं तर आम्ही विठोबाला पण जाऊ, पंढरपूरला. या लाईनीत जेवढं आपल्याला देवदर्शन करेल तेवढं मी करेन. चला आता जास्त मी बोललो आहे ॲक्च्युली. भेटूया डायरेक्ट आता येरमाळ डोंगराच्या खाली पायथ्याशी, तिकडनं मी तुम्हाला पुढचा डोंगर दाखवेन. चला बोला येडूसरीचा उदय उदय. इथं आम्ही चुनखडी वेचतोय, बघूया काय असतो प्रकार, आपल्याला माहिती नाही. मला ही एवढी मिळालीत, ही बघा. सर आपण बघूया अजून, हे बघा दिसत आहेत. आपण कन्फर्म करूया हीच चुनखडी आहेत का. ताई हीच आहेत का चुनखडी? हीच आहेत ना. आता काय करायचं आहे, कुठे ठेवायचं? तिथे मंदिर आहे का? अच्छा मंदिर आहे तिथं खाली का? नाही बाई इथं समोर. डोंगरावर काय नसतंय आता 2 दिवस पालखी इथं देवी इथं असते ना. अच्छा हां, तिकडनं आम्ही दर्शन घेऊन आलो. आलेत का? हो थँक्यू. किती टाकायचे असे? आम्ही आलो तिकडनं. 6 भावाला पण आपल्या भेटल्यात, वरुण दादा आणि दादाला 14 एक घे ना, 15 5 3 करूया. हाय गाईज, आमचं आता ते चुनखडी वेचण्याचं झालेलं आहे. आम्ही तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेतलेलं आहे. इथे बघा ना अजून पब्लिक आहेत जे चुनखडी वेचत आहेत. हा बघा, मग तुम्हाला बॅक कॅमनी दाखवतो मी. काय सांगशील आता आपण जे चुना वेचण्याचं कार्य केलं ते कसं घडलं आपल्याकडनं, तू सांगू शकतो जरा आम्ही इथं पहिल्यांदा आलेलो तर आम्हाला सांगितलं इकडे दर्शन नाही तिकडे जायचं, आमराई वनात. आम्ही आमराई वनात ऍक्च्युली डोंगर शोधत आलेलो तर आमराई वनात जायचं सांगितलं. आम्ही आमराई वनात परत दर्शन घेतलं, परत आम्ही इकडे दर्शनासाठी आलो. परत आम्हाला ते माणसं इकडच्या माणसांनी सांगितलं का तसं तिकडनं जा. नंतर आम्हाला सांगितलं का समजलं का इकडे चुनखडी वेचण्याचा देवीचा कार्यक्रम आहे तो करायचा असतो. त्या ह्याच्याने आम्हाला इकडे देवीने परत बोलवलं आणि आम्ही ते वेचून आता ते तिकडे आम्ही दर्शन वगैरे करून आलोय. आता येरमाळ्याच्या पर्वतावर. चला भेटूया डायरेक्ट पायथ्याखाली.
फायनली आम्ही आता आलो आहे येरमाळ डोंगराच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता समोर दिसतोय डोंगर आणि जी शेड केली आहे पत्र्याची ऑरेंज कलरची तीच आहे. दिसली का? चला आता मी गाडीच्या आतमध्ये जातो, नाहीतर बघा मी कुठे बसले. ए भाई आपके लिए कुछ भी. चलो गाईस, तुम्ही बघू शकता आज येरमाळच्या डोंगरावर भरपूर गाड्या आहेत, तरी आज गर्दी कमी आहे. तर पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. चला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट पायथ्याजवळ जातो आणि भेटतो. चलो. काही येरमाळ्याच्या पायरीचा धुळीचा मिकन अन गातो येडूला पहिलं नमन. अहो गातो येडूला पहिलं नमन. गातो येडूला पहिलं नमन. गातो. जेजुरीसारखी हळद झाली आहे पूर्ण डोंगरावर. येडामाईला हळद लागल्या. चला आपण वरती बघूया. आम्ही आता हो मंदिराच्या रांगेत आम्ही आता पोचतोय. बघा मी ॲक्च्युली दुसऱ्यांदा आलो आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं माहिती आहे. खूप बरं वाटतं आज सगळे एकत्र आलो आहे आम्ही. मोठ्या बायांचा वाली कोळी ब्रदर्स ग्रुप आज येरमाळ्याला आलाय. मुला येडूसरीचा. आम्ही आता आलो आहे मंदिरामध्ये, म्हणजे आतमध्ये आलो आहे रांगेत. 15 मिनिटात आम्ही तेवढा पायऱ्या चढलो. ॲक्च्युली आता आमचं दर्शन एक 15-20 मिनिटात होईल इकडनं, कारण गर्दी आहे. एकच रांग आहे, पण ती अशी सिंगल लाईन नाही, मोठी रांग आहे. सो दर्शन घ्यायला थोडासा उशीर होईलच. चला आपण आता बाहेरनं व्ह्यू घेऊ. संध्याकाळ झाली, मस्त व्ह्यू येते. मी काळात आलो आहे, चेहरा इग्नोर करा नेहमीप्रमाणे जसं करता. आणि आता आपली थोबारच काले, तर कालेनं गोरे येणारच. काय तो बघ, यो गोरा आहे, यो शेट आहे ना म्हणजे. यो पॅरन लवली, फेसवॉश सगळं वापरते. आणि घरने येताना त्यांनी आता ते करतात नाही का, माझ्या बापाची टायटॅनिक आहे ना, तीच बुडाली. मग आता मग त्याचे पार्ट विकलीस तू आणि हे सगळं केलंस. काय बोलतो? काय बोलतो आज कवर जेजुरीला नाही चढलो, लोणावला नाही चढलो, पण 15 मिनिटात आम्ही तो वरती चढलो. चला आता थोडं पुढे जाऊ आणि भेटू. असं हाच आयुष्यात माझा एकच आहे पण. हाच आयुष्यात माझा एकच आहे पण. गातो येडूला पहिलं नमन. मी गातो येडूला पहिलं नमन. गातो येडूला पहिलं. तुम्ही बघू शकता अजून इथे गर्दी आहे थोडीफार. ॲक्च्युली नशीब आम्ही काल नाही आलो, भरपूर गर्दी होती ॲक्च्युली. आता सगळे पब्लिक त्या अंबराई बनत असणार पालखी, कारण तिकडे आहे देवीची. आम्ही इथे आता हा बघा, हां बाई खेळा. बघू शकता हा एंट्री आहे जो, त्याच्या पुढे देवीचा गाभारा आहे. आणि आता मला माहिती नाही मी गाभाऱ्यातली शूट घेईन की नाही घेणार. वी ट्राय, बघूया. चला ये लवकर. हे बघ हे. गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे आणि हे दत्ताचं मंदिर आहे. फायनली आमचं आता येडामाईचं आतमधलं दर्शन झालेलं आहे गाभाऱ्यातलं, आणि आम्हाला शूट करून नाही दिलं आहे फायनली. सो मी ती शूटिंग नाही टाकू शकत आहे. तुम्हाला माहिती असेलच आतमध्ये नाही देत, एकदम स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे. जागेवरती बॅनर लावले म्हणजे छोटे पोस्टर्स छापलेले आहेत की अलाउड नाही म्हणून. सो आता आम्ही निघतो इकडनं खाली गडाच्या. आमचं आता प्लॅनिंग चाललं आहे की आपण आता जेजूरला निघतो आहे.
आत्ताच, कारण मग परत रात्र होईल भरपूर. आता निघालं तर कसं म्हणजे सेफली जाऊ. सेफली आणि कारण आम्ही 2 दिवस झाले ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर झोपलो नाही आहे. असं पूर्ण पायातून जे झोप झाली ती गाडीतच झाले, म्हणून आम्हाला उद्याचा दिवस काढायचा आहे. हां, ॲक्च्युली याची झोपच नाही झाली आहे. 1-2 तास फक्त झोपला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट जेजूरला जाऊन आम्ही डायरेक्ट आराम करणार आहोत आणि मग सकाळी दर्शन घेईन. सो आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट जेजूरलाच भेटेन. मधला ब्लॉग नाही शूट करणार मी, कारण माझी बॅटरी भरपूर डाऊन झाली आहे. सो आजच्या दिवसाचा ब्लॉग मी ते एंड करतो आहे. बाकीचं मी उद्या पुन्हा चालू करेन. जेजुरीला डायरेक्ट भेटूया आपण. चला, बोलाई राजा उदे बोला येडूसरीचा उदे सदानंदीचा उदे चलो. सो आता आमचं येरमाळ्याचं दर्शन झालं आहे, माऊलीचं आपल्या येडामाचं दर्शन झालं आहे. आम्ही आता इथून निघतो आहे जेजुरीसाठी. सो चला, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा. आणि रुपेशदा, काय वाटलं तुला आज दर्शन घेऊन येडामाईचं? मला तर खूप बरं वाटतं. पहिल्यांदा आलो आणि मन शांत झालं. वरुणदा, काय वाटतं तुला? मला खूप आनंद झाला मनापासून. पण तू सायलेंट आहेस ॲक्च्युली. मी सायलेंट या गोष्टीसाठी आहे का तुला चॉकलेट नाही दिलं दुकानात नाही चॉकलेट. संकेत, काय बोलशील तू? पहिल्यांदा आलास, कसं वाटलं तुला? माझी सेकंड टाइम आहे. अच्छा, तू लहानपणी आलेला? मी लहान होतो तेव्हा मला आठवतं का आम्ही बसपर्यंत येरमाळ्यापर्यंत आलो. तिकडून नंतरला ते जीप गाडी असते ना, पहिला काला पिला, त्याच्यामध्ये त्या यायच्या इथे. अच्छा, मग तुला आज कसं वाटतंय? आज मला असं वाटतं का माझं कुठेतरी काहीतरी हरवलेलं ते आज मला भेटलं. चला, नमस्कार मंडळी, वेलकम टू जेजुरी. आम्ही काल रात्रीच इथे आलोय 3-3:30 वाजता जेजुरीला. झोपलो होतो मस्त 2 दिवसाची एकदम खतरनाक झोप घेतली आहे भावांनी तुमच्या, आणि बाकीच्या पण भावांनी घेतले आपल्या. आता आम्ही झालं दर्शनाला. रूम आम्ही आत्ताच चेकआउट केला. मी मगाचपासून काहीच दाखवलं नाही, कारण जाम वैताग आला मला. मी आता खाली उतरलो आहे आणि आम्ही आता दर्शनाला चाललो आहे. म्हणजे हे बघा, बॅगा वगैरे आता गाडीत ठेवू आणि इकडनं निघू आम्ही दर्शनासाठी. वाजलेत आता 11. बघू शकता बघा, पायाची भजी होणार आहे, कारण आता भरपूर ऊन आलं आहे. आणि मी चप्पल नाही आणले, मी शूज ह्याच्यात ठेवलेत गाडीत. 2 दिवस झाले मी बिना चपलीच पाया पडलो, तर आता पण विचार करतोय की बिन चपलीत जावं. हे बघा, आपले मंडळी इथे पार्किंगला उभे आहेत. चला, आता आपण थोड्या वेळाने भेटू. नाश्ता वगैरे आमचा म्हणजे अजून काही झालेलं नाही आहे, फक्त चिवडा वगैरे आणलेला, तो सकाळी उठलो 9 वाजता आंघोळ झाले. पण सगळ्यांची आंघोळ होता 10:30 झाले आणि आता आम्ही निघालो आहे 11 वाजलेत. चला तर भेटूया थोड्या वेळाने. सगळं गाडीत सामान पॅक करतो आणि गडावर जाताना तुम्हाला मी भेटतो. चला, तब तक येळकोट जय मल्हार. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, शिवशंकर अवतार. सो आम्ही आता निघालोय खंडोबा देवाच्या दर्शनासाठी. आमचा ताफा आहे, आमचा भागोबा पुढे चाललाय, दुसरा भागोबा माझ्यासोबत आहे. आम्ही आलो आता डोंगराच्या पायथ्याशी. नंदीचं स्थान आहे, तुम्ही बघू शकता इकडं. आणि ही मार्कंड देवस्थान जेजुरी. चला, भेटूया पुढे. दुसरे कैला शिखर गड जेजुरी, खान मांडुनी बसलाय सत्वारी. दुसरे कैला शिखर गड जेजुरी. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा. नाही देतो हो नकार, करतो स्वप्न ते साकार. देतो जीवनाला आकार.
मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार भाई लावितो भंडार नांदे जेजुर गडावर मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी सो आता आम्ही गड चालू केलं आहे. पाठी आमचा पब्लिक येतो अजून. वरून दादा गेला आहे पुढे. थांबा तुम्हाला आता बॅक कॅमनी सगळं दाखवतो मी. संकेत भाऊ पण पोचला आहे आणि वरून दा अजून पाठीच आहे तो बा आला. आता आम्ही जेजूरगडावर लाईनीत उभे आहोत. अर्ध्या तासाची लाईन आहे. आत्ताच दादांना इकडचा भटजी भेटला होता. तो सांगत होता की अर्धा तास फक्त लाईन आहे. सो आम्ही आता लाईनीला लागूनच दर्शन घेतो आहे. हा बघा पाठी दिसतंय कळस. चला आता मला वाटत नाही कालसारखंच आतमध्ये जाऊन आपल्याला परत शूट घ्यायला भेटेल. सो मी देवाराच्या एंट्रीपर्यंत मी दाखवू शकतो जास्तीत जास्त. आतमध्ये मी दर्शन घेऊन येईन तेव्हा मी तुम्हाला भेटेनच. चला तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि ब्लॉगची मजा घ्या. इथून जे वरती दिसते तुम्हाला दरवाजा आहे तो आपल्या कैलासाच्या दर्शनचा आहे आणि महाशिवरात्रीला इथून दर्शन भेटतं. महाशिवरात्रीला आता जो आपण दरवाजा पाहिला त्याबद्दल आपल्याला दादा सांगेल. दादा तो जरा दरवाजाबद्दल सांग काय आहे ते, कधी दिसतं आपल्याला, कधी ओपन होतं? महाशिवरात्रीला दर्शन ओपन होतं रात्री 12 नंतर. 12 नंतर रात्री. कुठलं दर्शन होतं? कैलासाचं स्वर्गदर्शन. स्वर्गदर्शन. आणि तसं पाताळ दर्शन आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. दादाने खूप हे 2 दर्शन आपल्याला महाशिवरात्रीलाच भेटतं. ते आता तुम्हाला पाताळातला पण दाखवू शकत नाही. पाताळातलं दर्शन दाखवू शकतो. थँक्यू दादा आम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. ॲक्च्युली मी इतके वर्ष वारी करतोय, जेजुरी करतोय, पण आम्ही कधी बघितलं नव्हतं दरवाजा. थँक्यू सो मच. चला आता अशीच आपल्याला पुढे भेटत राहतील. तोपर्यंत जय मल्हार. खंडोबाचा खंड अखंड मार्तंड. खंडोबाचा खंड अखंड मार्तंड. येळकोटात येत बळ येळकोटात येत बळ. जिथं स्वर्ग मी फीक पड माझ्या मल्हारीचा गड. जिथं स्वर्ग मी फीक पड तो माझ्या मल्हारीचा गड. मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय. परत मला माहिती नाही आपल्याला पुढे शूटिंग करता येईल की नाही येणार. बघू शकता. चलो. हा हे तुळजाभवानी मंदिर आहे जेजुरी गडावरचं. इथून हे देऊळ आहे आणि जिकडं अभिषेक वगैरे होतात पंचलिंगाचा महादेव मंदिराचा ते हे स्थान आहे. चला तर तुम्हाला भेटूया पुढे. हे पंचलिंग महादेव मंदिर आहे. मॅसेज नीट वाचा तो. जालना गडे काशी त्याने यावे जेजुरीपाशी. आणि महादेवाचं मंदिर आहे. मला आता मी ट्राय करतो आतमध्ये शूट भेटते का. बरं वाटतो जसं उधळतो रे सोन बेल भंडाऱ्याचा देवाला या मन. हे मल्हारीच्या दारी जसं उधळतो रे सोन बेल भंडाऱ्याचा देवाला या मन. चरणी माता ठेव दिसेल तुला देव. चरणी माता ठेव दिसेल तुला देव. जरी वाट ही अवघड जरी वाट ही अवघड
समोतीला करेनंतर जाते देवाला घेऊन तीच पालखी आहे. येळकोट येळकोट जय मल्ला. येळकोट येळकोट सदानंदाचा देवादिदेव महादेव मार्तंड भैरव अवतार त्याचा रे. देवादिदेव महादेव मार्तंड भैरव अवतार त्याचा रे. भैरव अवतार त्याचा रे. साऱ्या जगाचा हाय तो राजा शिव मल्हारी मार्तंड माझा रे. साऱ्या जगाचा हाय तो राजा शिव मल्हारी मार्तंड माझा रे. साऱ्या जगाचा हाय तो राजा शिव मल्हारी मार्तंड माझा रे. साऱ्या जगाचा हाय तो राजा शिव मल्हारी मार्तंड माझा रे. शिवशंकर अवतार ठाण मांडून कडे पठार झाला घोड्यावरती स्वार. मासा बानूचा भरतार शिवशंकर अवतार ठाण मांडून कडे पठार झाला घोड्यावरती स्वार. बेल भंडाऱ्याचा सुगंध येतो या ताजार. बेल भंडाऱ्याचा सुगंध येतो या ताजार. सारा जगाचा हाय तो राजा शिव मल्हारी मार्तंड माझा रे. सारा अशा प्रकारे आम्ही आपल्या देवाला सुद्धा भंडाऱ्याने माखवलेला आहे. दादा पाहिलीच असेल आता की आम्ही सर्व एवढी मजा मस्ती केली. आणि तुम्हाला जेजुरी गड सुद्धा फिरवलाय. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे या कमेंटमध्ये या व्लॉगच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज. सो आम्ही आता जेजुरीवरनं आलो आहे दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर. पाठी माझ्या हे बघा छोटासा दिसतंय. बॅक कॅमने दाखवतो. चला तर जाऊया आपण आता मंदिरामध्ये. आमची गाडी लावली आहे आणि हा वरुण पाटील सध्याला लेट रंगवलेला. दादा दादा चटके लागतात पायाला. चला पाहू शकता श्री दत्त मंदिर क्षेत्र नारायणपूर. नको नको सगळ्यांना येते ना. मंदिरात फोटो हे कुठला आहे पकड. तुम्ही पाहिलंच असेल आता आम्ही आतमध्ये दत्तांचं मंदिरात दर्शन घेतलंय.
आम्ही आता इथून थोडंसं जेवायला जातो आहे. जेवून मग डायरेक्ट आपलं आता संकेत आता पुढे जायचं आपण. आता पुढे जायचं. आता आपण पहिला इकडून बाहेर निघणार. पहिला पोटपूजा करणार. आपली सगळ्यांची लाडकी एकविराईचं दर्शनाला जायचं. ओके. सो आता हे आला सारा गाव जमा झाला, आला सारा गाव जमा झाला, आई माझी घराला निघाली गो, हे मिरवत पालखीनं चालली गो, एकविरा माऊली गो, मिरवत पालखीनं चालली गो, एकविरा माऊली गो, हे आतान आरती तुलसी हार, अंगान भरलं न देवीच वार. नमस्कार मंडळी, आम्ही आता जेजुरीवरनं पोहोचले आहोत आईच्या डोंगरावर, म्हणजेच पायथ्याशी आलोत आम्ही आता. म्हणजे पोहोचू 1-2 मिनिटामध्ये. तर आम्ही डायरेक्टली 5 पायरीवर जाणार आहोत पहिला, कारण किती वाजता आरतीचा टायमिंग? 7 वाजता. आता वाजले किती? 5, 5:30, 6:30 झालेत. 6:30 झालेत. अर्ध्या तासामध्ये आता आरती चालू होईल. सो आम्ही डायरेक्ट आरतीसाठीच चाललोय. चला तर मग आपण थोडंसं पुढे पायथ्याजवळ जाऊन भेटूया. तुम्हाला तेव्हाच भेटतो. चला मजा करा तोपर्यंत. कोकणात माहेरी जाया निघाली पायी पायी ग, पैठणी सारा नेसून एकविराई ग. कोकणात माहेरी जाया निघाली पायी पायी ग, पैठणी सारा नेसून एकविराई ग, पैठणी सारा नेसून एकविराई ग, पैठणी सारा नेसून एकविराई ग, एकविरा माते की. सो मंडळी, आम्ही आता इथे कारल्याच्या पायथ्याशी पोचलोय देवीच्या, आणि आम्ही सगळ्यांनी टी-शर्ट चेंज केल्यात कारण पूर्ण भंडाऱ्यात माकल्या होत्या. गाडी पूर्ण लॉक केले. सो आम्ही आता आलोय 5 पायरी जवळ, आणि इथं वरुण पाटीलच्या अंगात सिंगर आले. दुपारतीचा वासू हा वाघोबा, दुसरा वाघोबा, आणि येणार आहोत नवीन वाघोबा, कारण तो तिन्ही देवस्थानच्या इथे असा गप होता. काय माहिती त्याच्या अंगांचा वारा येणार आहे. चला भेटूया आपण पुढे 5व्या पायरीजवळ. तब तक जय एकविरा. हा बोला. भाऊ दमला? चला आपला भाऊ दमलाय, आरामात जाऊया. हाय माझी 5 पायरी उभी गो, आणि तुझी नंदर होयाव. येईल तुझं शेवटी पाहिजे बिल्डर नाही. कुठे देऊ? 50 लागा. फायनली आपण आता डोंगरावर पोहोचलोय वरती. इकडच्याबद्दल जास्त कोणाला काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. हा आपल्या माऊलीचा डोंगर आहे. वर्षानुवर्ष आपण इकडे येतो. तर पुढे भेटूया आपण. जय एकविरा. आपण आता डोंगरावर पोचलोय वरती. हे बघा पाठी आपल्या आईचं देऊळ दिसतंय. चला मग भेटूया आता आरतीला. पुढे मला शूट घ्यायला भेटेल की नाही मला माहिती नाही, पण दाखवायचा प्रयत्न करतो. 2च मिनटं. चला. कॅमेरा
तो गाईज आम्ही आता आलोय बायांच्या ठिकाणी. मंदिरात बिलकुल पण गर्दी नाही, एकदम खाली आहे मंदिर. तुम्ही बघू शकता मंदिरात पण काहीच गर्दी नव्हती आणि आता इथे सुद्धा कोणीच नाही आहे. इकडे हे आपलेच आहेत. आमचं दर्शन झालंय. चला खाली.